नमस्कार मंडळी, नमस्कार. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. एका अस्सल मनापासून मनीपर्यंत नेणारा आणि मनीपासून मनापर्यंत आणणारा विषय घेऊन आज आपल्या समोर आलेलो आहे. मी प्राध्यापक मुबीन तांबोल, ट्रेनर, कोच आणि काउन्सिलर, आपल्या सगळ्यांचं आजच्या हे चर्चेमध्ये स्वागत करतो. अहो, एका बाजूला असा विचार प्रवाह आहे की पैशाला कोंबडी पण खात नाही. हो, काय पैसा पैसा करता तुम्ही, पैशाला कोंबडी पण खात नाही. आणि एका बाजूला असा विचार आहे, दिले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. दोन्ही विचार प्रवाह आपापल्या ठिकाणी योग्य आहेत, परंतु फक्त पैसा किंवा मणी म्हणजे श्रीमंती का? तर मित्रांनो, हात जोडून विनंती करतो आपल्या सगळ्यांना, ही खूप मोठी चुकीची धारणा घेऊन आपण जगत असतो. फक्त पैसा म्हणजे श्रीमंती कधीच नाही. आणि म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत पंचमुखी श्रीमंती. येस, आता तुम्ही म्हणाल, हे पहिल्यांदाच ऐकतो मी, पंचमुखी श्रीमंती काय गोष्ट आहे? पंचमुखी श्रीमंत होणं म्हणजे काय? हो, फक्त पैसा आपल्याकडे आहे म्हणून आपण श्रीमंत आहोत, हा समज चुकीचा आहे. 5 प्रकारच्या गोष्टी आहेत. देर आर 5 टाइप्स ऑफ वेल्थ. 5 प्रकारची श्रीमंती आहे, ती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. पहिली श्रीमंती म्हणजे आपली हेल्थ, आपले आरोग्य, आपली तब्येत. सगळं काही आहे, हो, पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळे आहे, पण जर हेल्थ नाही आहे, शरीर साथ देत नाही आहे, मग काही उपयोगाचं नाही. पहिली श्रीमंती, आपल्याकडे थोडे पैसे कमी का असेना काही हरकत नाही, परंतु आपल्याकडे जर शरीर सौष्ठव आहे, आपलं आरोग्य दणकट आहे, क्या बात आहे, मग आपण बऱ्यापैकी आपल्या आयुष्याची ही वारी जिंकलेली आहे. यस, पहिल्या प्रकारची श्रीमंती कोणती? आपले आरोग्य. आणि मग ती आपण कमवणं म्हणजे सुद्धा श्रीमंत होणेच होय. दुसऱ्या प्रकारची जी श्रीमंती आहे ते म्हणजे वेळ. आपल्याकडे असणारा वेळ आपण कसा वापरतो, तो कशा प्रकारे आपण अमूल्य करतो, ही सुद्धा तुमची श्रीमंतीच आहे. आपल्या वेळेचा उपयोग आपण कसा करतो? जसं म्हणतात ना की या जगातला प्रत्येक व्यक्ती, मग आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असू देत, आपले मुख्यमंत्री असू देत, आपले रतन टाटा असू देत, किंवा सर्वसामान्य आपल्या कॉलनीतला एखादा दुकानदार असू दे, प्रत्येकाकडे सेम एक गोष्ट आहे, सेम आहे, आणि ते म्हणजे वेळ. 24 तास आपल्याकडे असणारे, आपण ते 24 तास कसे युटिलाइज करतो, याच्यावरून लक्षात येतं की आपली श्रीमंती कशी आहे. पंचमुखी श्रीमंतीबद्दल आपण बोलतोय. 5 प्रकारची श्रीमंती असते. त्यात पहिली आपण चर्चा केली आपलं आरोग्य, आपली हेल्थ. दुसऱ्या प्रकारची जी श्रीमंती आहे ती म्हणजे वेळ, आपला टाइम, आपण तो कसा स्पेंड करतो. तिसऱ्या प्रकारची श्रीमंती आहे ते म्हणजे तुमचे नातेसंबंध, रिलेशन्स. हे आयुष्य जगत असताना आपले नातेसंबंध खरंच आपण जपलेत का? नातेसंबंध म्हटलं की आपण कुटुंबाच्या बाहेर जाऊन पाहण्याचा प्रयत्न करतो. नाही, प्रारंभ होतो आपल्या कुटुंबांपासून. आपल्या कुटुंबातल्या, नातेवाईकातल्या, आजूबाजूच्या लोकांची नाती आपण कशी जपली आहेत? असं म्हणतात, या जगात श्रीमंत कोणाला म्हणावं माहिती का? ज्याची नाती जुनी आहेत आणि ज्याची मैत्री जुनी आहे, ती लोक श्रीमंत आहेत. विचार करा बरं, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वीची नाती अजूनही आपल्या बरोबर तशीच हसत खेळत आहेत का? आणि जर उत्तर हो असेल तर मी तुम्हाला सॅल्यूट करतो, तुम्ही श्रीमंत आहात. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षापूर्वीची तुमची मैत्री आजही तितकीच बहारदार आहे का? आपली नाती तितकीच बहारदार आहेत का? ती आपण ठेवू शकलो आहोत का? जर असेल तर क्या बात आहे, ग्रेट, तुम्ही श्रीमंत आहात. हे झालं तिसऱ्या प्रकारची श्रीमंती. पुन्हा एकदा रिकॉल करूया. पहिलं म्हणजे आरोग्य, ही आपली श्रीमंती. दुसरं म्हणजे वेळ, तुमच्याकडे असणारे वेळ, टाइम, ही तुमची श्रीमंती.
तिसरं तुमचे रिलेशन्स, तुमचे नातेसंबंध, ही तुमची श्रीमंती. आणि चौथा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे तुमचं वय, ही सुद्धा तुमची श्रीमंतीच आहे. आता तुम्हाला वय ही कशी श्रीमंती आहे? वय ही कशी श्रीमंती? हो, पण फक्त वय नव्हे, वयाबरोबर येणारं शहाणपण. काही लोक फक्त म्हातारे होत जातात. ऐका बरं मी काय सांगतोय. काही लोक आयुष्यात फक्त म्हातारे होत जातात, पण काही लोक म्हातारे होता होता महातारे होतात. काही लोक म्हातारे होता होता महातारे होतात. तुमचं फक्त वय वाढलं, आपलं फक्त वय वाढलं म्हणजे शहाणपण आलंच असं नाही. वाढत्या वयाबरोबर आपण किती शहाणपण मिळवलंय आणि ऍक्च्युअल आपल्या लाईफमध्ये त्याचा वापर आपण कसा करतोय, ही सुद्धा श्रीमंतीच आहे. एक वेळ आपल्याला आरोग्याची श्रीमंती दिसते, एक वेळ आपल्याला वेळेची श्रीमंती दिसते, एक वेळेस नातेसंबंधाची श्रीमंती दिसते. परंतु या तिन्ही श्रीमंती केव्हा दिसतात माहिती का? जर वयाबरोबर तुमचं शहाणपण वाढलेलं असेल, वयाबरोबर तुम्ही शहाणपणाने श्रीमंत झाला असाल, तर या तिन्ही गोष्टी मात्र तुमच्याकडे आपसूक स्वतःहून येतात. त्यामुळं हे चौथा भाग म्हणजे तुमचं वय आणि वयाबरोबर आलेलं तुमचं शहाणपण, तुमचं वागणं, तुमचं जगणं, तुमचं बोलणं, इतर माणसांना समजावून घेण्याची तुमची कला, इतर माणसांना घेऊन चालण्याची तुमची कला, इतर माणसांबरोबर समजून उमजून घेऊन जगण्याचं तुमचं तंत्र आणि मंत्र म्हणजे तुमचं शहाणपण. हे चौथ्या प्रकारची श्रीमंती आहे. आणि सगळ्यात शेवटी जी आपल्या सर्वांना माहिती आहे ती श्रीमंती म्हणजे पैशाची श्रीमंती. येस, पैसा पाहिजेच. श्रीमंत व्हाच, भरपूर पैसे कमवा, श्रीमंत तर व्हायलाच पाहिजे. पण पंचमुखी श्रीमंत होणं म्हणजे नेमकं काय? तर जो पाचवा प्रकार आहे ना, पैशानं श्रीमंत व्हा, आपण लक्षात ठेवा राजांनो, आपल्याला हात जोडून विनंती करतो. आपली पैशाची श्रीमंती जर आधीच्या ह्या 4 श्रीमंतींकडे आपल्याला घेऊन जात नसेल ना, तर मग मात्र आपण श्रीमंत नाही होणार बरं का. काय सांगतोय पुन्हा एकदा ऐका. पैशाची श्रीमंती हे आधी सांगितलेल्या 4 प्रकारच्या श्रीमंतीकडे आपल्याला घेऊन जाणारी नसेल तर आपण आयुष्यात कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. आपला पैसा, पैशाची आपली श्रीमंती जर आपलं आरोग्य चांगलं करणार नसेल, जर आपल्या आयुष्यात आपल्या मनासारखा वेळ आपल्याला मिळू शकणार नसेल, आपले नातेवाईक, आपले नातेसंबंध आपल्याला सोड्यासारखी माणसं जपता येणार नसेल पैशामुळे, आणि आपल्याला तो पैसा वाढत्या वयानुसार शहाणपण देणार नसेल, तर मग अशा पैशाचा काय उपयोग हो? मग आपण पैसा मात्र भरपूर असेल, परंतु या पहिल्या 4 गोष्टींमध्ये आपण दरिद्रीच राहणार. आणि जर आपल्याला खरा श्रीमंत व्हायचं असेल तर ह्या पंचमुखी श्रीमंतीचा मार्ग आपण स्वीकारलाच पाहिजे. या पंचमुखी श्रीमंतीसाठी मी स्वतः प्राध्यापक मुबीन तांबोळी आपणाला खूप खूप शुभेच्छा देतो की मित्रांनो, नक्कीच या धावत्या रेसमध्ये, या स्पर्धेमध्ये, या आयुष्यासाठी पळा 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 पळा, काहीच हरकत नाही राजांनो, बिलकुल पळा. परंतु त्या पैशाबरोबरच या 4 गोष्टी विसरून चालू नका. या 4 गोष्टी जर आपण विसरलो तर मग मात्र आपल्याला तेवढंच म्हणावं लागेल की कोण येणार आयुष्याच्या शेवटी, लोक काय म्हणणार, ते म्हणतात ना मग, ते 4 लोक जे शेवटी आपल्या बरोबर येतात, ते 4 लोक. हा विषय वेगळा आहे, हा जरा वेगळा, पुढच्या विषयामध्ये आपण कधीतरी चर्चेला घेऊ. आज मला आपल्याशी हीच चर्चा करायची होती की पंचमुखी श्रीमंती. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की हे पंचमुखी श्रीमंत होण्यासाठी आपण सिद्ध व्हा. आपल्या ह्या श्रीमंत होण्याच्या मार्गामध्ये जर मी आपली काही मदत करू शकलो, आम्ही आपली काही मदत करू शकलो, तर नक्कीच आम्हाला आवडेल. तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या मनातलं काही हितगुज असेल, ह्या पंचमुखी श्रीमंत होण्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा, त्याच्यावर प्रश्न विचारा, आम्ही त्याचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी हा वेळ दिला म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पंचमुखी श्रीमंत होण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा खूप 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 मनापासून शुभेच्छा.
धन्यवाद.